Co-powered by Techno. विदर्भ भाजपाच्या हातून गेलेला आहे। मोदी शहा जोडीने कितीही प्रयत्न केले तरी विदर्भात काँग्रेसच 45 जागा जिंकेल याचं आणि महाविकास आघाडी जिंकेल। अमित शहाजी आणि मोदीजी जितक्या वेळा महाराष्ट्रात येतील विदर्भात येतील तितका अधिक नुकसान त्या ठिकाणी होणार आहे। याचं कारण असं आहे की मोदीजी चंद्रपुरात गेले तिकडे हारले, ते गोंदियात गेले भंडारा गोंदियामध्ये तिथे नशीब की ते नागपुरात नाही आलेत म्हणून गडकरी जिंकू शकले। तिथे आले असते तर तिथेही त्यांचा पराजय झाला असता। त्यामुळं यांनी कितीही प्रयास करू देत महाराष्ट्रातील जनतेने ठरवलेलं आहे की महायुतीला महाराष्ट्रातून हद्दपार करायचं आणि महाविकास आघाडीला निवडून आणायचं। इथे अमित शहाजी आल्यानंतर गडकरीजी गायब असतात आणि गडकरीसारखा प्रमुख नेता जर ज्यावेळेस गायब असतो किंवा त्यात येत नाही, उपस्थित राहत नाही, याचा अर्थ असा आहे की भाजपाचे पाय आता खोलात गेलेले आहेत। ते कितीही प्रयत्न केले तरी ते पुन्हा बाहेर काढू शकत नाही। अमित शहा यांनी असे म्हटले की काँग्रेस आपला सगळ्यात मोठा शत्रू आहे, शरद पवार आणि उबाठा यांना देखील रोखायचं, त्यामुळे बूथवर मतदान वाढावं की काँग्रेसचे कार्यकर्ते आपल्याकडे येतील। आता काँग्रेसचे नाही भाजपचे कार्यकर्ते काँग्रेसकडे येत आहेत, त्यामुळे त्यांनी आमच्याकडे आता इनकमिंग होईल। जे त्यांच्याकडे इनकमिंग होती आता तिकडे अवकाळी पावसाची झड पोचते आणि इकडे इनकमिंग सुरू होते आहे। त्यामुळं त्यांना कितीही प्रयत्न करू द्या त्याने काहीही फरक पडणार नाही। हो, अक्षय शिंदे प्रकरणात अनेक ठिकाणी होर्डिंग्स लागलेले आहे आणि हा देवाभाऊंचा न्याय असं म्हटलेलं आहे। तुम्हाला दुतोंडी साप विरोधकांना म्हणताय, तुम्हीच म्हणायची की एन्काउंटर करा आणि आज एन्काउंटर झाला तर त्याच्यावर टीका केली। अरे हे एन्काउंटर करा नाही, जाहीर कायद्यात दुरुस्ती करा ना, जाहीर फाशी द्या, चौकात आणून एन्काउंटर करा। यामागचं षडयंत्र काय आहे? काय फोटो लावताय? काय मर्दुमकी झाली काय? तो त्यांचा एक खासदार म्हणतो शिंदेचा, एकनाथ शिंदेचा, ते श्रेय घ्यायला बघतात। एखाद्याचा जीव घ्यायचा तो सब बेकायदेशीर, कायद्याने त्याला सजा द्यायला पाहिजेत, कायद्याने तो शिक्षेस पात्र ठरायला पाहिजे। हे सोडून ज्या पद्धतीनं एन्काउंटरची भाषा करतायत हे केवळ भाजपच्या आणि RSSच्या लोकांना वाचवण्यासाठी त्याचा एन्काउंटर केला आहे। हे काय मर्दुमकी केली नाही। त्याच्या मागचं षडयंत्र जे आहे ते मुळात हे आहे, कारण दोनही हात त्याला संध्याकाळी बाहेर काढायची काय गरज होती? याच्या मागची चौकशी होईल, ते आम्ही बोलू, त्या संदर्भात न्याय मागू। परंतु आम्हाला हे सगळं या प्रकरणात हे दिसतं की तुम्ही कायद्याने त्याला सजा देणं, आज संस्था चालक घरात बसून मस्तपैकी आराम करत आहेत आणि पोलीस सांगत आहेत की ते फरार आहेत। ते कोण आहेत? ते RSS आणि भाजपचे लोक आहेत। रश्मी शुक्ला यांच्यामुळे एन्काउंटर करण्यात आलेला आहे असंही बोलण्यात येत आहे आणि शाळेच्या ट्रस्टीला बचावण्याकरता हा एन्काउंटर करण्यात आला। जनता, मी सांगितलं ते त्या शाळेच्या संस्था चालक जे आहेत ते भाजपचे पदाधिकारी आहेत, RSSचे ते प्रमुख व्यक्ती आहेत आणि अद्यापही त्यांना अटक झाली नाही, त्यांच्यावर कारवाई झालेली नाही। का केली नाही? माझा दावा आहे ते घरात बसून आहे, पोलीस त्यांच्यापर्यंत जात नाही, घरापर्यंत जात नाही, चौकशी करत नाही, अटक करत नाही। हेच ते प्रकरण पूर्ण दाबण्यासाठी हा षडयंत्र आहे, हा रडीचा डाव आहे। महिलांचे मतं मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना आणलेली आहे असं काल भाजपच्या एका आमदारांनी बोलला। तुम्ही म्हणजे खायचे दात आणि दाखवायचे दात आता उघड झाले। यांच्या मागे लाडकी बहीण नाही तर लाडके मतं आहेत हे आता सिद्ध झालेलं आहे। म्हणजे सत्ता सरकारी पैशाच्या तिजोरीतून जे लाडकी बहीणला काही देण्याचा आणि त्यामध्ये इव्हेंट करण्याचा यांनी जो काही प्रयोग केला
माझी लाडकी बहीण, माझी लाडकी बहीण, माझी लाडकी बहीण नाही, माझी लाडका माझा मतदार आहे. मतदानासाठी केलेलं हे सगळं काम होतं. हे आता त्यांच्या आमदारांच्या मुखातून स्पष्ट झालेलं आहे. कारण जे शिंदे, फडणवीस आणि अजित पवारांच्या डोक्यात होतं ते यांच्या ओठातून बाहेर पडलेलं आहे. हो, बावनकुळे अध्यक्ष बोराडे देवस्थानाचे नवीन महाविद्यालय सुरू करण्यासाठी 5 कोटी जागा जी ती अल्प दरात देण्यात आल्या. त्यामध्ये वित्त विभाग आणि महसूल विभागाच्या नियमाला डावलून ही जागा देण्यात आल्या. नाही, ते जमीन खाण्यामध्ये तर हे हे फार वस्ताद आहेत. सगळ्या प्राईम लँड, सगळ्या जमिनी भाजपाने सरसकट खशात घालण्याचं काम सुरू केलं आहे. महाराष्ट्राचे हे खऱ्या अर्थानं जमीन लुटारू सरकार म्हणून यांची ओळख होणार आहे. पूर्ण प्राईम लँड, सगळ्या शहरातल्या जमिनी त्यांच्या संस्थांना, त्यांच्या मोठमोठ्या डेव्हलपरला, बिल्डरला 25% दराने रेडी रेकनरच्या. आमच्याकडे जवळपास सांगितलं मी 5 लाख कोटीच्या जमिनी यांनी आतापर्यंत वाटलेल्या आहेत. आगामी विधानसभा निवडणुकीत गडकरी, फडणवीस आणि चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे प्रचाराची धुरा राहील. आता ते कोणाकडे राहील, पण मला असं वाटतं की ते नागपुरांच्याकडे धुरा राहिली, नागपूरच्या भाजपकडे, तर आम्हाला आनंद आहे. त्यांच्याकडे धुरा दिली की मग आम्ही बिनधास्त राहणार. कारण लोकांनी नाकारलेली मंडळी त्या मतं घेऊ शकत नाहीत. कारण लोकांनी लोकसभेमध्ये, विधानसभेमध्ये या लोकांना नाकारलेलं आहे. को पावर्ड बाय टेक्नो. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.